एकदा माझ्या पद्धतीने चमचमीत आणि झणझणीत अशी सोयाबीनची भाजी करायला न आवडणारे देखील किचनमध्ये धावत पळत येतील वासानेच. एवढी सुंदर होते, मटन चिकन ही विसरायला लावेल अशी ही भाजी आहे. जर 2 चपाती खात असाल तर नक्कीच 4 चपात्या खाल, एवढी चविष्ट. त्याचबरोबर लहानांपासून अगदी मोठेही आवडीने खातील. आणि जर या पद्धतीने माझ्या भाजी केलात तर रोजच याच भाजीची मागणी होईल. असं काही वेगळं घालायचं नाही बरं का. घरातल्याच साहित्यामध्ये ही मस्त अशी भाजी बनवायची आहे. कोणतंही कांदा खोबऱ्याचं वाटण वगैरे काहीच नाहीये. फक्त एक छान मसाला करायचा आहे आपल्याला. त्याचबरोबर एक सिक्रेट आहे, ते पुढे तुम्हाला कळेलच, ज्याने या भाजीची खूप छान चव वाढणार आहे. पाहूनच तोंडाला पाणी सुटलं असेल ना. तितकीच चवीलाही अप्रतिम आहे. आणि एकदा या पद्धतीने केलात तर नेहमीच हीच पद्धत वापरून भाजी कराल, एवढी मात्र गॅरंटी देते. आणि भाजी अजिबात तेलकट, तिखट किंवा जास्त मसालेदार आपल्याला करायची नाहीये. त्यासाठी काय करायचं ते मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. भरपूर प्रोटीनने भरलेली ही सोयाबीनची भाजी आवर्जून आठवड्यातून 1 ते 2 वेळा तरी खाल्ली पाहिजे. त्याचबरोबर डाएट करत असाल, वजन कमी करणार असाल तर या पद्धतीने भाजी नक्कीच करून खा. शरीराला प्रोटीनही भेटेल आणि वजन कमी होण्यासही मदत होईल. तर इथे पातेल्यामध्ये पाणी ठेवलं. पाण्यामध्ये 1 चमचाभर मीठ घातलेलं आहे आणि इथे मी 100 ग्रॅम म्हणजेच 1 वाटी भरून सोयाबीन यामध्ये घातलेलं आहे. जरी आता सोयाबीन वाटीभर दिसत असेल तर नंतर ते एवढे फुलतात, एवढे फुगतात ना, मस्त असे फुलून मऊ लुसलुशीत होतात. ही झटपट प्रोसेस आहे बरं का. 5 ते 10 मिनिटं आपण गरम पाण्यात भिजत ठेवतो, त्याला खूप वेळ लागतो. ही 2 मिनिटात होते. त्याचबरोबर बघा मस्त फुलले देखील आहेत. बघू शकता किती छान फुलले आहेत. सकाळची कितीही गडबड घाई असली तर टिफिनला जर तुम्ही देत असाल भाजी करून तर अशा पद्धतीने ही प्रोसेस वापरून सोयाबीन तुम्ही भिजवू शकता. जास्तीचा वेळ लागत नाही, लवकर होतं. आता काय करायचं आपल्याला, हे गरम पाणी आहे ना ते काढून टाकायचं आणि यामध्ये थंड पाणी ओतायचं आहे. आता काय करायचं, हे थोडं थंड होऊ देत. आपण तोपर्यंत वाटण करून घेऊयात. वाटण म्हणजे आपल्याला कांदा खोबऱ्याचं जसं नॉनव्हेजला वापरतो तसं काहीच करायचं नाही. एक सोपी पद्धत तुम्हाला दाखवत आहे. लाल भडक रसरशीत मस्त पिकलेले 2 टोमॅटो घेतलेले आहेत. त्याच्या फोडी करून मिक्सर जारमध्ये टाकले. त्याचबरोबर अर्धा इंच आल्याचे तुकडे, 2 हिरव्या मिरच्या मोडून टाकलेल्या आहेत. मिरचीने खूप छान चव येते. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. त्याचबरोबर हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे भरपूर अशी. आणि आता शेवटी 2 चमचे जिरे घालायचे आहेत. पाण्याचा एकही थेंब न घालता हे वाटण आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. आणि टोमॅटो असल्यामुळे पाण्याची गरजच भासत नाही. बघू शकता मस्त खमंग आणि सुगंधी वाटण आपलं तयार आहे. या वाटणामध्ये तुम्ही नॉनव्हेजमध्ये चिकन, मटनही करू शकता किंवा अंडा मसाला करत असाल तरीही असं वाटण करून घ्या. अजिबात फेल जाणार नाही. 100% गॅरंटी देऊन सांगते. मटन, चिकन किंवा अंडा करी बनवताना ह्या पद्धतीने वाटण करून एकदा नक्की ट्राय करून पहा. यामध्ये अजून काही बेसिक मसालेही घालायचे आहेत, पुढे आपण पाहूयात. इथे सोयाबीन आपले थंड झालेले आहेत. गरम पाण्यातून काढून घेतले आणि यात थंड पाणी ओतून ठेवलं होतं. आता तेही पाणी मी सगळं ओतलेलं आहे आणि हे सोयाबीन आता आपल्याला गच्च पिळून घ्यायचे आहेत. पाण्याचा जरा देखील यामध्ये अंश ठेवायचा नाही. अशा पद्धतीने सगळे सोयाबीन मी असे गच्च पिळून घेतलेले आहेत. ही प्रोसेस का करायची माहितीये का? हे सोयाबीन पाण्याने टम्म फुगलेले आहेत. त्याचबरोबर भरपूर पाण्याचा अंश त्याच्यामध्ये आहे. सोयाबीन जेव्हा आपण ग्रेव्हीमध्ये वगैरे घालतो ना, त्याच्या आतपर्यंत मीठ मसाले जात नाहीत. कारण ते पाण्याने फुल भरलेले असतात आणि मग त्याची चव बेचव लागते. त्यामुळे ते गच्च पिळून घ्यायचे, म्हणजे कसं, जी आपली मसालेदार ग्रेव्ही असते, मसाले असतात ते आतपर्यंत मस्त मुरतात. मीठ मसाले छान मुरल्यामुळे सोयाबीन ही छान चवीला लागतं. त्यामुळे छान असे पाण्याचा एकही अंश न ठेवता गच्च पिळून घ्यायचे. आता कढई ठेवली. कढईमध्ये 2 ते 2.5 पळी तेल घातलेलं आहे. तेल तापल्यानंतर जिरं टाकलं. जिरं छान फुलवून घेतल्यानंतर इथे मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. एक मोठ्या साईजचा कांदा घेतला होता. कांदा छान खरपूस सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. खरं तर सोयाबीनचे भरपूर असे प्रकार आहेत. भरपूर पद्धतीने भाज्या केल्या जातात आणि त्याही भाज्या खूप छान होतात. तुम्ही कोणत्या पद्धतीने करता हेही मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हीही या पद्धतीने एकदा भाजी नक्की ट्राय करून पहा. जर तुम्हाला सोयाबीनची भाजी आवडत नसेल किंवा घरी कोण खात नसेल तर एकदा या पद्धतीने बनवलात तर नक्कीच खातील. इथे कांदा छान असा परतून झालेला आहे. कांदा परतल्यानंतर यामध्ये मी मगाशी जे आपण वाटण केलं होतं ना, ते यामध्ये टाकायचं आहे. तर हे जे वाटण आहे म्हणजे हा मसाला आहे, जवळपास आपल्याला एक 5 मिनिटं तरी छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. हा मसाला जेवढा तुम्ही व्यवस्थित ह्याचा कच्चा वास जाईपर्यंत, तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्याल ना, तेवढीच या भाजीच्या ग्रेव्हीची चव वाढणार आहे आणि भाजी ही चवीला अप्रतिम लागणार आहे. कसंही केलं आणि झालं असं नाही. काही टिप्स असतात त्या फॉलो करायला लागतात.
आणि अजिबात गडबड करून चालत नाही. हा मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. अगदी मंद आचेवर 5 मिनिटे हा मसाला मी परतून घेतलेला आहे. बघा, पूर्णपणे कोरडा होईपर्यंत. टोमॅटोचा कच्चापणा गेला आहे, त्याचा कच्चा वास आहे तो गेला आहे. आलं आणि लसणाचाही कच्चा वास गेला आहे. छान तेल सुटलेलं आहे. याच वेळेला मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, कोरडापणा जाणवत होता म्हणून, कारण खाली तळही लागू शकतो. त्यामुळे मसाले आपल्याला करपू द्यायचा नाही. अगदी मंद आचेवर ही सगळी प्रोसेस करायची आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ म्हणजे 1 चमचाभर मीठ, अर्धा चमचा हळद घातली आहे. त्याचबरोबर घरची चटणी म्हणजेच कोल्हापुरी कांदा लसूण मसाला 2 चमचे घातलेले आहेत. तुम्ही तुमच्या घरच्या वापरण्यातला कोणताही मसाला या ठिकाणी वापरू शकता, अगदी तुमच्या आवडीप्रमाणे. छान असं आता हे 1 मिनिट तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. अगदी थोडंसं मी पाणी घातलेलं आहे, मसाल्याचंच पाणी आहे हे. आणि छान अशी ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत परतून घेतलेली आहे मंद आचेवर. त्यानंतर ह्याची आणखीन चव वाढवण्यासाठी मगाशी मी बोलल्याप्रमाणे एक सिक्रेट यामध्ये घालायचं आहे. तर इथे फ्रेश असं 2 मोठे चमचे मी दही घातलेलं आहे. सोयाबीनची भाजी आणि त्यामध्ये दही, मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत फ्लेवर येतो भाजीला. बघता क्षणीच वासानेच खावीशी वाटणारी या पद्धतीने सोयाबीनची भाजी तुम्हीही नक्कीच बनवून पहा. दही घातल्यानंतर ही 1 मिनिटभर छान असं परतून घेतलं. छान तेल सुटू लागल्यानंतर यामध्ये आपल्याला सगळी सोयाबीन घालून घ्यायची आहेत. सोयाबीन घातल्यानंतर ही 1 मिनिटभर छान सोयाबीन त्यामध्ये भाजून घ्यायचं मसाल्यांमध्ये. आतपर्यंत मस्त मसाले मुरतात. तेल, मीठ, मसाल्यांमध्ये सोयाबीन छान 1 मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये मी अगदी थोडंसं म्हणजे 1 वाटीभर पाणी घालणार आहे. आमटीच्या वाटीने 1 वाटी पाणी घातलेलं आहे. सोयाबीनची भाजी एकदम सुकी ही खूप छान लागते. पण आपल्याला आज मस्त अशी रसरशीत भाजी करायची आहे, त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे. जर तुम्हाला या भाजीची ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात थोडंसं गरम करून पाणी घालू शकता यामध्ये. भाजीला छान कड आला आहे, छान हलकीशी उकळी आली आहे. त्यावेळेला आपल्याला यामध्ये 1 मोठा चमचा होईल एवढा किचन किंग मसाला टाकायचा आहे. भाजी करताना पूर्ण घरामध्ये मस्त असा घमघमाट सुटला होता. अगदी भाजीच्या वासानेच भूक नसेल तर भूकही लागेल. नॉनव्हेजपेक्षाही अप्रतिम चवीची अशी सोयाबीनची भाजी तुम्ही वेगळ्या मसाल्यामध्ये नक्कीच करून पहा. भाजीला रंगही किती सुरेख आला आहे बघू शकता तुम्ही. मंद आचेवर मस्त अशी भाजी शिजली देखील आहे. छान तेल सुटू लागलं आहे. त्यावेळेला समजून जायचं भाजी आपली तयार झाली आहे. घरातल्यांना कळणार सुद्धा नाही यामध्ये काय घातलं आहे. अगदी आपल्याला खोबऱ्याचं वाटण नाही तरी सुद्धा ग्रेव्हीला किती दाटसरपणा आला आहे बघू शकता तुम्ही. पूर्ण भाजी मिळून आली आहे अगदी. आणि दही घातल्यामुळे मस्त अशी चमचमीत भाजी होते. दह्यामुळे खूप छान एक मस्त फ्लेवर येतो. त्यामुळे भाजीची चव मस्त लागते. अगदी लहान मुलांनाही आवडेल. जर कोणी लहान मुलं सोयाबीन खात नसतील तर एकदा या पद्धतीने करून द्या. अगदी भाजी आणि भाताची गरजही लागणार नाही, अशीच खातील. आणि कसं आहे, सोयाबीनमध्ये भरपूर प्रोटीन असतं, त्यामुळे ते लहान मुलांनी आणि मोठ्यानेही आवर्जून खाल्लं पाहिजे. प्रोटीनयुक्त आहार घेतला पाहिजे. तर मंडळी, कशी झाली सोयाबीनची भाजी? एकदा या पद्धतीने तुम्हीही नक्की बनवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.